ऊन जसं 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 जास्त पडायला सुरुवात होते तसं तसं आपल्याला तहान भरपूर लागते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये काय होतं आहे, आपण पाणी जास्त पितो आणि आपल्याला जास्त भूक लागत नाही. अशा वेळेस काय होतं, जेवणही कमी जातं आणि आपण जो स्वयंपाक करतो त्यातला स्वयंपाकही बराचसा शिल्लक राहतो. तर आपलं अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण काय करतो, राहिलेल्या स्वयंपाकाचं दुसऱ्या दिवशी आपण काहीतरी नाश्ता करून आपण ते संपवतो. तर त्याच पद्धतीने आपला जो स्वयंपाक असतो त्यापेक्षाही टेस्टी असा आपण हा जो नाश्ता बनवतो तर अगदी आवडीने खाल्ला जातो. तर तसंच माझंही काहीसं झालेलं आहे बघा. तर चपात्या माझ्या 2 शिल्लक राहिलेल्या आहेत. तर आता या चपात्यांपासून आपण मस्त खमंग असा पोहे, शिरा अशा नाश्त्याला लाजवेल असा आपण हा नाश्ता बनवतो आहे. म्हणजेच शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून मस्त असा चिवडा आज आपण तयार करतो आहे. अगदी पोह्यासारखं सर्व इन्ग्रेडियंट घालून खमंग, त्यामध्ये लिंबू पिळून, तिखट, कोथिंबीर अगदी सगळं छानपैकी जर इन्ग्रेडियंट घातले तर मस्त खमंग असा हा शिळ्या चपात्यांचा चिवडा तयार होतो. तर बघा आपला हा चिवडा कसा बनवायचा तो आज आपण पाहणार आहे. तर आता बघा माझ्या 2 चपात्या ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत हे पहा. तर आता तुम्ही ताज्यासुद्धा चपात्यांचा चिवडा अगदी ऐन वेळेस समजा भाजी आवडली नाही तुम्हाला किंवा भाजी खायची नसेल अशा वेळेससुद्धा तुम्ही या चपात्यांचा तुम्ही चिवडा करू शकता. तर आता सकाळी जर केलेल्या चपात्या असतील तर संध्याकाळी तुम्ही चिवडा करू शकता. अगदी ताज्या जर चपात्यांचा चिवडा केला तर तो मिक्सरमध्ये फिरवताना अगदी चिकट त्याचा भुगा होतो. त्यामुळे थोड्याशा थंड होऊ द्या आणि मग चिवडा त्याचा तयार करा. आता बघा ह्या जर शिल्लक राहिलेल्या 2 चपात्या आहेत माझ्या रात्रीच्या, तर त्याचा आपण चिवडा करतो आहे. तर त्याचे बघा मी छोटे छोटे थोडेसे तुकडे केलेत म्हणजे मिक्सरला फिरवायला आपल्याला बरं पडेल. तर आता मिक्सरचं मी छोटं भांडं घेतलेलं आहे आणि आता त्यामध्येच या चपातीचे जे तुकडे आहेत ते त्यामध्ये घालून आपण आता थोडंसं फिरवून घेऊया. तर अगदी छान बारीक असा भुगा करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी पोह्यासारखं आपल्याला फिलिंग येईल. तर आता बघा हे फिरवून झालेलं आहे, हे पहा मस्त बारीक असा हा भुगा तयार झाला आहे चपात्यांचा, अगदी छान. तर या चपात्यांच्या भुगापासून आपण मलिदासुद्धा करू शकतो. मुलांना जर गोड काहीतरी तुम्हाला जर करायचं असेल, चिवडा आवडत नसेल तर मलिदासुद्धा तुम्ही गुळाचा किंवा साखरेचा असाच पद्धतीने तुम्ही करू शकता. आता राहिलेल्या पण चपात्या आपण आता मिक्सरला फिरवून घेतल्या. हे पहा 2 चपात्यांचा एवढा असा हा भुगा तयार झाला. अगदी पोहे जसे असतात तसेच अगदी बारीक छान असा हा भुगा झाला आहे. तर आता हा शिळ्या चपात्या असल्यामुळे हा थोडासा ड्राय झालेले आहे. आपण आता थोडंसं त्यामध्ये पाणी घालून थोडंसं ओलसर बनवू. कारण आपण पोहे जसं भिजवतो, पोहे असे मऊ छान लागतात. तर त्याच पद्धतीने हा जो भुगा आहे थोडासा ओलसर जर केला तर खाताना आपले घास बसणार नाही आणि छान असा मस्त ओलसर लागेल. तर आता लागेल तसं पाणी आपण थोडं थोडं घालायचं आहे. जास्तही ओलसर करायचं नाही किंवा जास्तही ड्राय ठेवायचं नाही. तर आता 4-5 चमचे मी पाणी घातले तर अजूनही मला थोडंसं हे ड्राय वाटतं आहे म्हणून आपण आता थोडंसं अजून पाणी घालूयात त्यामध्ये. तर 2 चमचे मी पुन्हा पाणी घालून आता हे सगळं एकदा मिक्स करून घेते. तर ताज्या जर चपात्या असतील तर एवढं पाणी लागणार नाही. आता ह्या शिल्लक राहिलेल्या होत्या म्हणून ड्राय झालेल्या होत्या. तर आता मी हे झाकण लावून थोडंसं बाजूला ठेवून देते. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात. तर एक छोटासा टोमॅटो घेतला आहे मी आणि एक मोठा कांदा घेतला आहे. कांद्याने सुद्धा हा चिवडा जो आहे तो अगदी ओलसर बनतो म्हणजेच खाताना घास बसत नाही. आता हा कांदा बारीक चिरून घेऊयात, टोमॅटो अगदी बारीक चिरून घेऊयात आपण. तर बघा दोन्हीही आपण चांगलं बारीक चिरून घेतलेले आहे. आता पोह्यासारखं जर बनवायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घेऊ शकता. आता मी लाल तिखट टाकणार आहे त्यामुळे मी हिरवी मिरची घेतलेली नाही आहे. आता गॅसवरती मी कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकले. तेल जर तुम्ही थोडंसं जास्त जर टाकलं तर हा चिवडा जो आहे तो छान मस्त अगदी मऊ बनतो. आता आपण त्या तेलामध्ये पहिल्यांदा शेंगदाणे तळून घ्यायचे. तर अगदी पोह्यासारखे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला त्यामध्ये वापरायचे म्हटल्यानंतर मधून घास म्हणजे खाताना जर शेंगदाणामध्ये आला तर अतिशय छान लागतो हा चिवडा. तर तळून घेऊन आपण शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे आणि आता त्याच तेलामध्ये आपण आता चिवड्याला फोडणी देऊन घ्यायची.
आता तेल तापलेलंच आहे, त्यामध्ये आपण आता टाकायचं आहे पहिल्यांदा मोहरी. तर मोहरी आपण टाकल्यानंतर जिरे टाकायचे. कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा तुम्ही टाकू शकता. आता जिरे मोहरी चांगली तडतडली की हा चिरलेला कांदा त्यामध्ये टाकायचा. आता मीडियम गॅसवरती हा जो कांदा आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे. जास्तही लाल करायचा नाही, अगदी ट्रान्सपरंट आणि अगदी गोल्डन कलर थोडासा हलकासा झाला की आपल्याला कांदा परतणं वाच करायचं आहे. आता तोपर्यंत बघा इकडे जे आपण चपात्यांचा जो भुगा केलेला होता तो थोडासा असा चिवट बनतो, घट्ट बनतो, तो हाताने आपण आता मोकळा करून घ्यायचा. म्हणजेच पोह्यासारखा तो सुटसुटीत छान असा चिवडा होतो. आता इकडे बघा बरं, आपण कांदा जो परततोय हलकासा गुलाबी रंग आला आहे, त्याला जास्तही आपल्याला लाल करायचा नाही. आता लगेच आपण त्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो. टोमॅटोने सुद्धा हा जो चिवडा आहे थोडासा ओलसर बनतो, म्हणजे खाताना अगदी छान ड्राय वाटत नाही. आता थोडंसं टोमॅटो त्यामध्ये परतलं की आपण त्यामध्ये लगेच टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आता ऑलरेडी अगोदरच आपल्या चपात्यांमध्ये मीठ असतं, त्याच अंदाजानुसार आपण मीठ त्यामध्ये टाकायचं आहे. तर सुरुवातीला थोडंसं कमी टाका, नंतर टेस्ट घेऊन पुन्हा नंतर टाकलं तरीसुद्धा चालेल. आता थोडीशी हळद घालायची आणि लाल तिखट टाकायचं. आता तुम्ही जर हिरवी मिरची टाकणार असाल तर याच कांद्यामध्ये तुम्ही परतायला हिरवी मिरची त्यामध्येच टाका. आता ही परतून झाल्यानंतर त्या कांद्यामध्येच आता लिंबू पिळून घेऊयात, म्हणजे अगदी टेस्ट कांद्याला तिखट मीठ आणि आंबट अशी चव येते. आता हे सगळं आपण आता तेलामध्ये एकदा परतून घ्यायचं आहे आणि नंतर आता हा चपात्यांचा जो भुगा आहे तो त्यामध्ये टाकायचा आणि आता मंद गॅसवरती हा जो भुगा आहे व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आता शेंगदाणे पण त्यामध्ये आपण मिक्स करायचे आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं. हवं तर तुम्हाला जर अजूनही ड्राय जर वाटत असेल तर पुन्हा पाण्याचा थोडासा शिंतोडा तुम्ही त्यामध्ये देऊ शकता. आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्या चपात्यांचा जो भुगा आहे अगदी मऊ छान होण्यासाठी त्यावरती तुम्ही झाकणही ठेवू शकता. आता हे एकदा सगळं एकदा मिक्स करून घेऊयात. तर बघा आता त्यामध्ये थोडीशी चव येण्यासाठी साखर टाकायची. आता साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आता टेस्ट घेऊन पाहिल्यानंतर मीठ जर थोडं कमी वाटलं तर मी पुन्हा मीठ टाकलेलं आहे. तर छान असा आपला बघा हा चिवडा मस्त खाण्यासाठी रेडी झालेला आहे बघा. तर अतिशय सुंदर असा हा चिवडा तयार झाला आहे. तर थोडंसं झाकण ठेवून आपण त्याला वाफ देऊन घेऊयात, म्हणजे अगदी पोह्यासारखा मऊ असा चिवडा तयार होतो. आणि आता शेवट आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. तर मस्त असा आपला हा शिल्लक राहिलेल्या चपात्यांचा जो चिवडा आहे तर अगदी मला तुला करून खातील अगदी अगदी क्षणात हा संपला जातो. जर पोळ्या उरल्या आपल्या चपात्या उरल्या तर त्या आपण कधी कधी संपणार नाही तर टाकून दिल्या जातात. तर त्याच ऐवजी आपण हा चिवडा जर केला तर अतिशय मस्त असा हा टेस्टी हा चिवडा तयार होतो. तर बऱ्याच जणांना इतका आवडतो तर आदल्या दिवशीच जास्त चपात्या टाकायला सांगतात, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला चिवडा करून खाता येईल या उद्देशाने. तर बघा आता एका प्लेटमध्ये हा चिवडा मी घेतलेला आहे, त्यावरती मस्त चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव आणि लिंबू पिळून जर खाल्लं तर पोहे, शिरा, तर या नाश्त्यालासुद्धा आपण विसरू असा हा छानपैकी चिवडा आपला तयार होतो. तर बघा आता हा शिल्लक राहिलेल्या चपात्यांचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. म्हणजेच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं तर दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात वेगवेगळे नवनवीन आणि अगदी साधे सोपे तर ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.